आज आपण कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे संसर्गजन्य आजार व नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे असंसर्गजन्य आजार यातील फरक पाहू. पहिला आहे कम्युनिकेबल डिसीजेस. संसर्गजन्य आजार म्हणजे काय? संसर्गजन्य आजार म्हणजे असे आजार जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे विषाणू, जीवाणू, बुरशी किंवा परजीवीद्वारे पसरतात. हे दूषित पाणी, दूषित हवा, दूषित अन्न याच्या सेवनामुळे आणि दूषित कीटक यांच्या चावण्यामुळे हे आजार पसरतात. यात प्रामुख्याने क्षयरोग म्हणजे हवेतून पसरणारा फुफ्फुसाचा गंभीर आजार, मलेरिया, डेंग्यू, जे डासांच्या चावण्यामुळे होणारा ताप, फ्लू किंवा सर्दी म्हणजे इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे होणारा श्वसन कुष्ठरोग आणि टायफॉइड यांसारखे आजार हे संसर्गजन्य आजारामध्ये मोडतात. हे संसर्गजन्य आजार यावर प्रतिबंधात्मक उपाय काय? तर हात वारंवार साबणाने धुणे, पाणी पिण्यापूर्वी उकळून घेणे किंवा गाळून घेणे, डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार टाळण्यासाठी मच्छरदाणीचा वापर करणे आणि आसपास पाणी साचू न देणे, आजारी व्यक्तीपासून अंतर राखणे आणि मास्कचा वापर करणे हे संसर्गजन्य आजारावर प्रतिबंधात्मक उपाय आहेत. दुसरं पाहूया आपण नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे असंसर्गजन्य आजार म्हणजे काय? असे आजार जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे न पसरणारे जुनाट आजार. या प्रमुख आजारामध्ये हृदयविकार आहे, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आजार, कर्करोग आहे, कॅन्सर, पक्षाघात, मधुमेह, डायबिटीज, साखरे बिमारी आपण म्हणतो, मानसिक आजार आहे, तीव्र श्वसन रोग, COPD, अस्थमासारखे आजार. या असंसर्गजन्य आजारामध्ये याला शॉर्ट फॉर्ममध्ये NCD बोललं जातं. याची कारणे काय? तर अस्वास्थ्यकर जीवनशैली, बैठा व्यवसाय आपण जे म्हणतो, कम्प्युटरवर बसणे किंवा दुकानामध्ये जे बिझनेस करतात ते बैठा व्यवसाय करतात. अशा रीतीने त्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉल लेवल वाढतो आणि शारीरिक हालचालीचा अभाव, व्यायाम न करणं, श्रम न घेणं हे देखील असंसर्गजन्य आजाराचं कारण होऊ शकतं. तंबाखू आणि मद्यपान सेवन, कधी अनुवंशिक असतं, डायबिटीजसारखे काही डायबिटीज, काही मधुमेह आहेत जे अनुवंशिक आजार निर्माण करतात. प्रतिबंधात्मक उपाय काय यावरती? तर संतुलित आहार घेणं आणि रात्रीची 7 ते 8 तासाची झोप घेणे. दुसरं म्हणजे लठ्ठपणा, मोटापा असेल तर वजन कमी करणं आणि नित्यनियम व्यायाम ठेवणे. आयुर्वेदानुसार रोज नित्य तिळतेलानं शरीराला मालिश करून वाफ घेतलं तर याला स्नेहस्वेदन असे म्हटलं जातं. हे एक उत्तम उपाय आहे. बस्ती, नस्य हे उपचार असंसर्गजन्य आजारावरती मात करण्यास मदत करतात. तंबाखू सेवन, मद्यपान टाळावे आणि नित्य आरोग्य तपासणी करून घ्यावे, जेणेकरून पुढील होणारे आजार लवकर निदान झाले तर ते त्यावरती लवकर उपचार करता येतं. अर्ली डिटेक्शन म्हणजेच लवकर निदान आणि त्यावरती उपचार हे असंसर्गजन्य आजारावर केले जाणारे उपाय आहेत. आशा करते की आज जी सांगितलेल्या माहिती आपल्याला उपयुक्त ठरली असेल. अशाच नवीन माहिती करता माझ्या YouTube चॅनलला तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.